बेळगावातील सदाशिवनगर आणि आंबेडकर नगर परिसरात मकर संक्रांती सणाचा उत्साह मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला। येथील महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमातून सामाजिक सौहार्दाचं सुंदर दर्शन घडलं। पारंपरिक वेशभूषेमध्ये नटलेल्या शेकडो महिलांनी एकमेकींना तिळगुळ देत शुभेच्छांची देवाणघेवाण केली। लोकनृत्यांचा आनंदोत्सव आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली। या संदर्भातील सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे। बेळगाव शहरातील सदाशिवनगर आणि आंबेडकर नगर येथील रहिवाशांनी मकर संक्रांतीचा सण अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले की संक्रांती हा केवळ पीक कापणीचा सण नाही, तर तो प्रेम, एकोपा आणि सौहार्दाचं प्रतीक आहे। हळदी कुंकूचा कार्यक्रम आज आणि यावर्षी पहिल्यांदा सादर करण्यात येत आहे। त्याकरिता छोट्या प्रमाणात हा कार्यक्रम सादर होत आहे, पण या गोष्टीचा आम्ही सर्वांनी हमी देऊया की याच्या पुढे हा कार्यक्रम खूप मोठ्याने सादर करूया। तुमच्या सर्वांची साथ आहे ना? या सर्वांच्या सहकार्यानं आपण खूप मोठ्याने याच्या पुढचा कार्यक्रम सादर करूया। हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हणजे सौभाग्यवतीचं हे लेणं आहे। सर्वात महत्त्वाचं लेणं म्हणजे हळदी कुंकू, होय की नाही? खूप संपत्ती असली तर आपल्याला मनाला समाधान होतं, परंतु हळदी कुंकू त्याच्यापेक्षाही मोठं हे लेणं आहे। त्याकरिता महिलांना सगळ्यात महत्त्वाचं लेणं म्हणजे कोणतं? तर हळदी कुंकूचं भाग्य, होय की नाही? स्वर्गापेक्षाही सर्वात मोठं हे सुख आहे। तर सर्वांना प्रथमतः भोगी आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर त्याचबरोबर वाण म्हणजे काय? वाण म्हणजे एखादी वस्तू सौभाग्यवतीला एकमेकांना देण्याचं एक साधन आहे। यामुळे काय होतं? तर एकमेकांमध्ये मैत्री वाढतं, प्रेम वाढतं, एकमेकांच्या मनातील आचार विचारांची देवाणघेवाण होते। यामुळं सगळ्यांच्या मध्ये जवळीक साधली जाते। म्हणून हा सण आम्ही हिंदू धर्मामध्ये साजरा करतो। त्याचबरोबर आचार विचारांच्या देवाणघेवाणामुळं आपली ही जी हिंदू संस्कृतीची परंपरा आहे ती टिकून राहते। त्याकरिता आपण काय केलं पाहिजे? आम्ही सर्वजण आमच्या घरापासूनच ही संस्कृती आमच्या मुलांच्या मध्ये घडवून आणायचा आम्ही प्रयत्न करूया। तर पहा, आता हळूहळू या सगळ्या सणांचं महत्त्व कमी होत आलेलं आपल्याला दिसून येते, होय की नाही? मकर संक्रांत म्हणजे काय? काही जणांना सांगताच येत नाही। दसरा म्हणजे काय? का साजरा केला जातो? दिवाळी का साजरा केली जाते? तर याचं महत्त्व, प्रत्येक सणाचं महत्त्व आम्ही आमच्या मुलांच्या मनामध्ये रुजू करायला पाहिजे। तर प्रत्येक सणाचं महत्त्व आमच्या मुलांना आम्ही समजावून देऊ शकतो, मग त्याचं महत्त्व आमच्या मुलांना कळतं। जर आम्ही प्रत्येक जण महत्त्व समजावून देण्याचा प्रयत्न केलो की आमची परंपरा टिकून राहते आणि पुढच्या पिढीला सुद्धा आम्ही याचा वारसा देऊ शकतो। तर त्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। म्हणून आणि कायम असंच या कार्यक्रमाची सुरुवात तर केलेलीच आहे। तर हा कार्यक्रम केवळ सण साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता समाजातील विविध घटकातील महिलांना एकत्र आणून सौहार्द जपण्याचा व्यासपीठ ठरला। यावेळी स्थानिक नेते आणि ज्येष्ठ नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।